हॅलो गाईज, आय एम सुरक्षा सहेली. तुम्हाला माहिती आहे 99% पीपल्सला असं वाटतं की अटॅकर्स म्हणजे स्कॅमर्स हे तुमचं अकाउंट हॅक करतात. पण खरं काय होतं हे तुम्हाला माहिती आहे? ते तुमच्या माइंडसोबत खेळत असतात. ते तुम्हाला स्कॅममध्ये ट्रॅप करतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एका अननोन पर्सनचा कॉल येतो आहे आणि तो बोलतो की मी बँकचा कस्टमर केअर बोलत आहे आणि तुमचं KYC पेंडिंग आहे. जर तुम्ही KYC अपडेट लवकरात लवकर केलं नाही तर तुमचं अकाउंट हे परमनंटली ब्लॉक होईल. आणि फर्स्टली ते फिअर क्रिएट करत आहे आणि नंतर परत बोलतात की तुमचं KYC अपडेट करायचं असेल तर तुम्हाला आय विल हेल्प यू, जस्ट सेंड मी द OTP. मग आपल्याला काय वाटतं की अरे यार, अकाउंट परमनंटली ब्लॉक होईल. सो आपण OTP देतो आणि यानंतर आपलं अकाउंट हॅक होतं. कोणाची आपली हे म्हणजे ते आपल्याला फिअर घालण्याचा ट्राय करतात. सो कुणीही तुम्हाला जर असा अननोन पर्सनवरून कॉल येतो आहे आणि ते असं बोलते OTP द्या, काही द्या, असं लाईकवाईज. सो यामध्ये फर्स्टली सिक्युरिटीमध्ये फर्स्ट थिंग इज यू शूड व्हेरीफाय एव्हरीथिंग. आता तुम्हाला कॉल येते, तो पण अननोन पर्सन, यू डोंट नो हू इज. तर यू शूड व्हेरीफाय की आपण व्हेरीफाय केला पाहिजे तो नंबर की तो बँकचा कस्टमर केअरच आहे का. आणि मेन म्हणजे की बँक तुम्हाला समोरून असं कॉल करून म्हणणार नाही की तुमचा KYC अपडेट राहिले. तुम्हाला टेक्स्ट मेसेज थ्रू तो मेसेज येऊ शकतो आहे की तुमचं KYC अपडेट बाकी आहे और अकाउंट ॲक्टिवेट करू शकता, असा मेसेज तुम्हाला टेक्स्ट मेसेज थ्रू येतो. सो कधीही तुम्हाला जर असा अननोन कॉल आला तर तुमचा OTP शेअर करू नका फर्स्ट थिंग. आणि घाबरायची गरज नाही आहे. नंबर व्हेरीफाय करा आणि मेन म्हणजे बँक तुम्हाला समोरून असं कॉल करून OTP कधीही मागत नाही. आणि कॉल कट करा. आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा सुरक्षा सहेली गायत्री. थँक्यू.